नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो. विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसत नाहीत किंवा त्या दाखवल्या जात नाहीत. अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रोज घेतो. आपण नेहमी बघतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि दिवसभर त्याच बातमीचं दळलं जातं. त्यामुळं देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्षच जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात. न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमी मागची बातमी सांगणारा हा उपक्रम घेऊन येतोय. कर्नाटकमध्ये प्रस्तावित जातीय जनगणनेमुळं एक वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस सरकारचं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण 22 सप्टेंबरपासून सुरू होऊन 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या कामासाठी 1.75 लाख शिक्षकांना कामाला लावलेलं आहे आणि अंदाजे 420 कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. मात्र जसं सर्वेक्षणाची तारीख जवळ येते तसा वाद अधिक वाढतोय. काँग्रेस सरकारवर आरोप होत आहेत की हे सर्वेक्षण हिंदू समाजात विभागणी करण्याचा प्रयत्न आहे. सर्वेक्षणात जातीनुसार तयार केलेल्या कॉलमवर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसनं अशी व्यवस्था केली आहे की ज्यांनी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय त्यांना त्यांच्या मूळ हिंदू जाती नावासोबतच ख्रिश्चन जोडलं जात आहे. उदाहरणार्थ, एखादा लिंगायत हिंदू ईसाई झाला असेल तर त्याला ईसाई लिंगायत किंवा ईसाई म्हणून लिहिलं जातं आहे. खरं तर कॅबिनेटमधील काही मंत्र्यांनी मागासवर्ग आयोगानं तयार केलेल्या जातीय कॉलमवर चिंता व्यक्त केली. त्यांचं म्हणणं आहे की ही सूची संपूर्ण जटिल आहे आणि लोकांना योग्य कॉलम भरता येईल यासाठी वेळ लागेल. कर्नाटक भाजपचे अध्यक्ष BY विजयेंद्र यांनी काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की सरकारनं 47 नवीन जात निर्माण केलेल्या आहेत, ज्यामुळं समाजात गोंधळ निर्माण होतोय. त्यांनी लोकांना आवाहन केलं की सर्वेक्षणात आपल्या धर्माच्या कॉलममध्ये फक्त हिंदू लिहावं. त्यांचा असा विश्वास आहे की नव्या नावांमुळं समाज कमजोर होईल आणि ऐक्य मोडलं जाईल. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनीही या प्रकरणात आपली चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी 16 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून म्हटलं, हिंदू जाती नावांच्या पुढं ख्रिश्चन जोडणं योग्य नाही, कारण ख्रिश्चन धर्मात जात नाही. त्यांनी इशारा दिलाय की हे पाऊल म्हणजे समाजात अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि सामाजिक रचनेला हानी पोहोचू शकते. त्यांनी सरकारला या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या सर्वेक्षणाचं समर्थन केले. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पारा वाढतोय. आत्तापर्यंत प्रशांत किशोर विविध पक्षांवर आरोप करत होते. आता मात्र भाजपचे खासदार संजय जयस्वाल यांनी प्रशांत किशोर आणि त्यांच्या पक्षावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. जयस्वाल यांनी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून जनसुराज्य पार्टीचा ऑडिट रिपोर्ट देखील समोर आणलाय. प्रशांत किशोरनी मान्य केलं की आंध्र प्रदेशातील एका खासदारानं त्यांच्या पार्टीला 14 कोटी रुपयांचा निधी दिला, पण हा निधी घाट्यातील कंपनीकडून का आला याचं आजपर्यंत स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यांनी पत्रकारांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आवाहन केलं. त्यांनी जनसुराज्य पार्टीच्या आर्थिक आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की 2023-24मध्ये पार्टीकडून 200 गाड्या, 5 स्टार तंबू आणि मोठ्या प्रमाणात जेवण व्यवस्था चालवली गेली. पार्टीनं इलेक्शन कमिशनला फक्त 35,000 रुपयांचा खर्च दाखवलेला आहे. तसंच दर जिल्ह्यात 10पेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते, जे नेत्यांना दबावात ठेवत होते. इतका मोठा खर्च फक्त 35,000 रुपयांमध्ये कसा होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित केला आहे. 17 सप्टेंबर 2024पर्यंत जनसुराज्य पार्टीचे अध्यक्ष शरद कुमार मिश्रा होते आणि हे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर नोंदलेलं आहे. प्रत्येक पृष्ठावर त्यांचे आणि कोषाध्यक्ष अजित सिंग यांच्या सह्या आहेत. परंतु 2 ऑक्टोबर 2024 रोजी अचानक गांधी मैदानात जनसुराज्य पार्टीची स्थापना कशी झाली? फक्त 15 दिवसात शरद कुमार मिश्रा यांना हटवून उदय सिंग अध्यक्ष कसे बनले असे सवाल त्यांनी विचारलेत. ते म्हणतात, हे सगळं फक्त दिखावा आहे आणि लोकांना तसंच पत्रकारांना गोंधळात टाकण्याकरता हे सगळं करण्यात आलं आहे. त्यांनी जनसुराज्य पार्टीचा ऑडिट रिपोर्ट पुढं आणला आणि सांगितलं हे काम त्यांनी 15 दिवसापूर्वी केलेलं होतं, त्यास फक्त 10 सेकंद लागले. तरीही शेकडो पत्रकार आणि हजारो यूट्यूबर ही खरी माहिती समोर आणू शकलेले नाहीत. दिल्लीतील लाहोर गेट परिसरात एका महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. तिनं सांगितलं तिच्या
पतीच्या मित्रानं, त्याचं नाव अनीस सिद्दीकी, यानं तिच्या एका सामान्य फोटोला AI तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील फोटो आणि व्हिडिओत रूपांतरित केलं. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करून अनेकदा तिच्यावर बलात्कार केला आणि लाखो रुपये तिच्याकडून वसूल केले. पीडित महिला म्हणाली, अनीस अनेकदा त्यांच्या घरी येत असे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये एका बर्थडे पार्टी दरम्यान त्यानं तिच्यासोबत फोटो घेतलेला होता. त्याच फोटोला एडिट करून अश्लील स्वरूप दिलं. यावर्षी जूनमध्ये जेव्हा तिचा पती घरात नव्हता तेव्हा अनीस घरी आला आणि त्या फोटो व्हिडिओचा दाखला देत धमकी देऊ लागला की जर त्याचं ऐकलं नाही तर हे सर्व व्हायरल करणार अशी धमकी देऊन त्यानं तिच्यावर बलात्कार केला. पीडितीच्या मते ब्लॅकमेल करून पतीच्या अनुपस्थितीत अनीसनं अनेकदा बलात्कार केलेला आहे आणि तिच्याकडून 5 लाख रुपये 100 ग्रॅम सोनं देखील वसूल केलं. या सगळ्या कृत्यामध्ये त्याची आई आणि बहिणीनं त्याला साथ दिली. सर्व मागण्या पूर्ण केल्यानंतरही त्यानं महिलेचे फोटो व्हायरल केलेले आहेत. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांमध्ये FIR नोंदवण्यात आली आहे. कर्नाटकमधील चिकमंगळूर जिल्ह्यातील शृंगेरी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील अब्दुल समद नावाच्या मुस्लिम युवकानं आपलं नाव बदलून रमेश असं ठेवलं आणि खोटं आधार कार्ड बनवून मठात एका हिंदू महिलेसोबत तो राहण्याचा प्रयत्न करत होता. मठाचे कर्मचारी यांनी दोघांची ओळख पाहून त्यांना संशय निर्माण झाला. तपासणी केल्यानंतर युवकाची खरी ओळख समोर आली. तो मुस्लिम आहे आणि त्याचं खरं नाव अब्दुल समद आहे हे त्यांच्या लक्षात आलं. यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना या सगळ्या घटनेची सूचना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही ताब्यात घेतले. तपासात समोर आलं की अब्दुल समदनं महिला आपली पत्नी असल्याचं सांगून खोली घेतलेली होती. तो चिकमंगळूरच्या एनारपुरा तालुक्यात बालेहुन्नूर येथील रहिवासी आहे. या युवकाचे या हिंदू महिलेशी 4-5 वर्षापासूनचं नातं आहे. आता पोलीस तपास करत आहेत की खोट्या आधार कार्डाची निर्मिती कशी झाली आणि त्याचा वापर कुठं कुठं झाला. या प्रकरणी शृंगेरी पोलीस ठाण्यात FIR नोंद करण्यात आली असून दोघांची चौकशी सुरू आहे. बंगळुरूमधील बापूजीनगर भागात मुबारक अहमद आणि शाहरुख यांनी ऑनलाईन नॉनव्हेज जेवण ऑर्डर केलेलं होतं. मात्र जोरदार पावसामुळं डिलिव्हरीला सुमारे 1 तास उशीर झाला. जेव्हा डिलिव्हरी बॉय चंदा पाशा हा जेवण घेऊन तिथं पोहोचला तेव्हा या दोघांनी त्याच्याशी भांडण केलं. त्याला शिव्या दिल्या, जेवण जबरदस्तीनं घेतलं आणि पैसे देण्यास नकार दिला. जेव्हा डिलिव्हरी बॉयनं उरलेल्या ऑर्डरच्या बॅगेचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शाहरुख आणि मुबारक यांनी त्याच्यावरही हल्ला केला. दोन्ही आरोपींनी डिलिव्हरी बॉयला कचरापेटी आणि इतर वस्तूंनी मारायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये असं दिसतं की भांडण करणाऱ्यांपैकी एक मुलगा डिलिव्हरी बॉयच्या बाईकवर बांधलेल्या बॅगमधून ऑर्डर काढण्याचा प्रयत्न करतो. नंतर तो बाईकवर जबरदस्ती बसतो आणि चंद पाशाला मारायला लागतो. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेले विषय आपल्याला कसे वाटले, याबद्दलची आपली मतं काय आहेत, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत, त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.